नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. आझाद मैदानावर शिक्षकांचा एल्गार सुरूच. प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन तीव्र. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे धरणे आंदोलन गेल्या 22 जूनपासून सुरू आहे. मुसळधार पावसातही हजारो शिक्षक आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अहोरात्र मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार शिक्षकांनी केला असून सरकारवर दबाव वाढवला आहे. काल आंदोलक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मागील वेळी शासनाने दिलेल्या शब्दांची आठवण करून देत शिक्षकांना पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागू नये अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावेळी त्रुटीपूर्तता आणि कमी पटसंख्येमुळे शाळेवरती अन्याय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर मंत्री महोदयांनी शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीवेळी खंडेराव जगदाळे सर, वैद्यनाथ चाटे, मुरलीधर कवाडकर, अजय थूल आणि इतर शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. शिक्षक समन्वय संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुदान टप्पे सरसकट मंजूर करणे, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देणे, कमी पटसंख्येमुळे अपात्र ठरलेल्या शाळांना संचय मान्यतेनुसार अनुदान मिळणे, अघोषित शाळांना घोषित करणे आणि कर्मचाऱ्यांना पेन्शनसह इतर सुविधा लागू करणे यांचा समावेश आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असून पुढील रणनीतीबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.